हाय फ्रेंड्स, वेलकम आहे सर्वांचं दिव्यांजली किचन चॅनलमध्ये. आणि कशा आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया. वाटलंच असेल तुम्हाला पाहून तर मी आज समोसे बनवत आहे. तर समोसे कोणाकोणाला आवडतात ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा आणि फुल व्हिडिओ वॉच करा. तर मी पहिल्यामध्ये वटाणे होते, वटाणे वगैरे क्लीन करून ठेवले. त्यानंतर मी बटाटे घेतले. 1 ग्लास 2 ग्लास आपल्याला तितकं पाणी लागतं तेवढं पाणी टाकायचं त्यामध्ये आणि मस्त कुकरला बांधायचा आणि त्याला मस्त गॅसवर ठेवून द्यायचा. त्यानंतर आपण चटणी पण रेडी करून घेऊया. चटणीमध्ये मी टाकता आहे बारीक मिरची आणि जाड मिरची मिक्स, त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि आपला पुदिन्याचा पाला, हे तिघी वस्तू टाकायच्या. त्यानंतर त्याला मस्त थोडं नॉर्मल पाणी टाकायचं आणि त्यात झाकण लावून मस्त ग्राइंड करून टाकायचं. ग्राइंड केल्यानंतर ते ओपन करायचं आणि बघायची चटणी कशी बनवली आहे. आपण चटणी चांगली बनवली असेल, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, अशी रेडी करायची चटणी. जास्त पाणी टाकायचं नाही. आणि त्यानंतर आता आपण बनवूया खट्टाई. त्याच्यामुळे मी टाकलं चिंच, गूळ आणि आपण 1 ग्लास पाणी व आपल्याला लागतं तेवढं पाणी टाकायचं. त्यानंतर आपण याला पण ठेवलं गॅसवर मस्त सुरू करून द्यायचं आणि त्याला मस्त उकळू द्यायचं. त्यानंतर आपण घेतलं आहे मैद्यामध्ये मी थोडं गव्हाचं पीठ पण मिक्स केलं होतं, कारण की माझ्याकडे मैदा थोडा कमी होता त्याच्यामुळे अजवाईन घेतली. अजवाईनला त्याला चांगलं कुचरवून घेतलं, ती अजवाईन टाकली त्यामध्ये आणि त्याच्यानंतर नमक टाकलं. आणि आपल्याकडे मेथी असते ती टाकायची. मेथीची भाजी नाही मेथी असते ती टाकायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणं किंवा तूप असेल तूप टाका, दोघीमधून कोणतीही वस्तू टाकली चालेल. आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी टाकायचं, लगेच पाणी टाकू नका, त्याला चांगल्या प्रकाराने मिक्स करा. आणि त्यानंतर नॉर्मल पाणी टाका आपल्याला लागतं तेवढं. आणि जास्त त्याला असं पातळ टाईप पण नाही करायचं. आणि जास्त चांगल्या प्रकाराने मिक्स केलं असेल तर त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी टाकायला सुरुवात करायची. पाणी टाकल्यानंतर पण त्याला चांगल्या प्रकाराने मिक्स करायचं आणि चांगला त्याचा डो बनवून घ्यायचा. बनवला गेल्यानंतर त्याला चांगलं थोडं नॉर्मल तेल लावायचं आणि तेलमध्ये पण त्याला थोडं मिक्स करायचं वरतून पण, म्हणजे रगडून घ्यायचं चांगलं त्याला. त्यानंतर आपण 10 किंवा 5 मिनटासाठी त्याला रेस्ट देणार आहे. तितक्यात आपण आपले बटाटे रेडी झाले होते. तितक्यात आपण ते बटाटे वगैरे क्लीन करून घ्यायचे. गरम असतात त्याच्यामुळे लगेच हात लावू नका. नॉर्मल त्यांना थंड्या पाण्याने वॉश करा. त्याच्यानंतर आपण त्याचंच क्लीन करून घ्यायचे त्यांना. बघा किती गरम आहेत ते, पण मला घाई होती त्याच्यामुळे मी फटाफट काढून घेतले. आणि त्याच्यानंतर सर्व क्लीन केल्यानंतर आपण वटाणे वगैरे असतात ना, त्यांना थोडे कुचमरून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपण त्यांना आपल्याकडे ते पण मशीन वगैरे असतं त्याच्याने पण केलं चालेल किंवा हाताने पण केलं ते पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही तसं. तर त्यानंतर आपल्याला मस्त कढईमध्ये आपण ते चटणी बनवली होती त्याच्यापुढे थोडं मिरचीचं वगैरे ते ग्राइंड काढून घेतलं होतं ते आपण तेलामध्ये टाकणार आहे. थोडं जिरं टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे कुचमरून केलेले टाकणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, चेक करा. मी क्लीन करून थोडा वेळ थंड करायला ठेवले होते, ते थंडे पण झाले होते. त्यानंतर मी आता त्याचं थोडं कुचमरून घेते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चटणी, हळद, गरम मसाला वगैरे सर्व तुमच्याकडे तितके पण मसाले असतील ना ते सर्व टाकायचे, छान टेस्ट लागतो. मी तर माझ्याकडे तेवढे पण मसाले होते तेवढे सर्व टाकले होते आणि टेस्ट पण खूप छान आला होता. तुम्ही लास्टला बघा. पण एक प्रॉब्लेम होता की मीच टेस्ट केलं नव्हते समोसे, सर्व फॅमिलीवाल्यांनीच खाल्ले होते, कारण की मला बाहेर जायचं होतं अर्जंटमध्ये. तर मी बाहेर गेली होती फ्रेंड्ससोबत. तो ब्लॉग पण येणार आहे, नक्की वॉच करजा. बघा मी तेल ठेवलं होतं आणि तेलमध्ये मी ते चटणी वगैरेचं ग्राइंड केलं होतं ते साईडला काढून ठेवलं होतं, ते टाकलं होतं त्याच्यामध्ये. त्यानंतर मी आता बटाटे वगैरे ते चटणीचे मिक्स करून ठेवले होते ते पण टाकले त्याच्यामध्ये आणि त्याला चांगल्या प्रकाराने मिक्स करायचे बघा. आणि त्याला साईडला ठेवून घ्यायचं. तितक्यात मी इकडे लाटून वगैरे पण ठेवलं होते. त्याला असं कट करायचं. कट केल्यानंतर त्याला गोलमध्ये बनवायचं. हा ब्लॉग नेमकी माझा क्लिक करायचा राहून गेला होता, कारण की मला खूप घाई होती त्याच्यामुळे मी फटाफट समोसे बनवले. ते मला फ्रेंड्सचे कॉल येत होते फटाफट ये असं, त्याच्यामुळे मला राहिले होते. बघा इतके समोसे रेडी झाले होते. काय मग आवडले का समोसे? लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट रेसिपीसाठी कमेंट करा. बाय.